कालच्या तासामध्ये आपण विवाहाचे प्रकार या संदर्भात चर्चा केली गेली. आज आपण कुटुंब, नातेसंबंध आणि विवाह या संदर्भात चर्चा करणार आहोत. कुटुंब म्हणजे प्रत्यक्ष नातेसंबंधाने जोडला गेलेल्या व्यक्तींचा समूह होय, अशी त्याची सरळ साधी व्याख्या केली गेली. व्यक्तीमधील हे संबंध आपणाला नातेसंबंध विवाहातून किंवा मग रक्तसंबंधांच्या सूत्रामधून जोडले जात असतात. विवाह म्हणजे केवळ दोन प्रौढ व्यक्तीमधील समाजमान्य लैंगिक संबंध एवढाच मर्यादित अर्थ नसून त्यात अनेक व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात, त्याची आपल्याला चर्चा करावी. ज्या कुटुंबात व्यक्तीचा जन्म होतो ते त्याचे प्राथमिक कुटुंब असते, तर ज्या कुटुंबात विवाह होतो ते त्याचे सातत्याचे कुटुंब असते. रक्तसंबंधाने बांधलेले नातेवाईक रक्तसंबंधी म्हणून तर विवाहातून जुळलेले आप्त सगळे सोयरे म्हणून ओळखले जातात. आजच्या झपाट्याने बदलत्या युगात देखील व्यक्तीमध्ये प्राथमिक स्वरूपाचे बंध निर्माण करणाऱ्या व टिकविणाऱ्या संस्था म्हणून कुटुंब, आप्तसंबंध व विवाह संस्थेकडे बघितले जाते. आजही आपणाला भारतीय समाज व्यवस्थेची चर्चा करत असताना दंड जर चर्चा करायची म्हटले गेले, हे आपल्याला माहीत असलं गेलं पाहिजे की भारतीय दंड विधानाच्या कलम 377 नुसार समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरवला होता. 1861 ब्रिटिशांनी हे कलम लागू केले. या कलमानुसार समलैंगिकता हा अस्वाभाविक गुन्हा मानण्यात आला व त्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मात्र 6 सप्टेंबर 2018च्या निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 377 कलमातील शिक्षेची तरतूद रद्द केली. प्रौढ व्यक्तीमधील खाजगीत संमतीने होणाऱ्या समलिंगी संबंधांना न्यायालयाने मान्यता दिली आहे. या प्रकारचे लैंगिक इच्छा देखील नैसर्गिक असू शकते आणि व्यक्तीचे त्यावर काही नियंत्रण नसते. त्यामुळे या वर्तनात गुन्हा मानता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले गेले आपल्याला पाहावं शकते. विद्यार्थी मित्र, आपण पुढचा मुद्दा इथं पाहणार आहोत की अर्थव्यवस्था आणि काम. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा करत असताना वस्तू आणि सेवांचे उत्पादन, त्याचं वितरण, ग्रहण करण्याच्या प्रमुख सामाजिक व्यवस्थेला अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. की वस्तू निर्माण केली आहे, मग तिची सेवा कशी वितरित करायची, ते उत्पादन, सेवांचं उत्पादन कसं करायचं, ते वितरण कसं करायचं आणि ग्रहण करण्याच्या प्रमुख सामाजिक व्यवस्थेला अर्थव्यवस्था म्हटलं गेलं आहे. प्रत्येक समाजाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी काही भौतिक गरजांची पूर्तता करणं आवश्यक असतं. समाजातील सर्व सदस्यांच्या मूलभूत गरजा नीट भागविल्या जाणे गरजेचं असतं. त्यांच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा होत्या. काळ बदलला आणि आज बदलत्या काळानुसार अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर शिक्षण आलं गेलं, याबरोबर आरोग्य आलं गेलं, याबरोबर दळणवळणाची साधनं आली गेली, याबरोबर प्रसार माध्यम आले गेले. ह्या आज तुमच्या आमच्या मूलभूत गरजा बनल्या गेल्या आणि अशा गरजा नीट भागविल्या जाणं गरजेचं असतं. आजच्या समाजातील बहुतेक प्रौढ व्यक्तीचा वेळ उदरनिर्वाहाची सोय करण्यातच जातो. कुटुंबाच्या म्हणा, स्वतःचा म्हणा, उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला बहुतांश वेळ द्यावा लागतो. त्यामुळे उत्पादन व्यवस्थेबरोबर एक सक्षम वितरण व्यवस्था, मार्केट व्यवस्था, बाजार व्यवस्था आवश्यक आहे. तसेच समाजातील आर्थिक व्यवस्थेवर अंकुश ठेवणारी एक नियमनात्मक व्यवस्था देखील महत्त्वाची आहे. की तुमचं आमच्या आर्थिक व्यवस्थेच्या माध्यमातून जे उत्पादन केलं जातं ते त्याचे नियमन असलं गेलं पाहिजे, त्यासाठी काही नियम असले गेले पाहिजे आणि त्या नियमाच्या आधारे जर उत्पन्न घेतलं गेलं, त्या नियमाच्या आधारे ते वितरण केलं गेलं तर कुठेही समस्या निर्माण होणार नाही. आणि म्हणून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला कुटुंब, धर्म आणि राजकीय व्यवस्थांशी अर्थव्यवस्था जोडलेली असते. आजच्या काळात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्था एकमेकांशी तशी इतर सामाजिक व्यवस्थांशी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात जोडलेली आपणाला पाहावयास मिळते. हे इथं आपल्याला मात्र नमूद करावं लागेल. आज आपणाला बदलत्या अर्थव्यवस्था या संदर्भात चर्चा करावयाची आहे. बदलत्या अर्थव्यवस्था, भारतीय समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनात अर्थव्यवस्था ही
बदलत्या भौतिक गरजेनुसार मानवी समाजावर नवनवीन बदल अंगीकारले आहे. मानवी समाजाने काय केलं गेलं, बदलत्या काळानुसार बदलत्या गरजानुसार समाजाने नवनवीन बदल अंगीकारले आहे आणि याच बदलत्या अवस्थामधून मानवी समाज विकसित होत गेलेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मानवी समाज टप्प्याटप्प्याने ह्या बदल स्वीकारला गेला आणि या अवस्थेतून तो मानवी समाज विकसित होत गेला आहे. बदलते तंत्रज्ञान असेल, संसाधनाचे संघटन असेल, भौतिक वस्तूच्या बदलत्या गरजा व त्यानुसार बदलते उत्पादन वितरण, या सर्व घटकांचा मानवी विकासात महत्त्वाचा सहभाग आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आधुनिक जगाचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिशय वाढत्या प्रमाणावर होणारा वापर आणि त्याचबरोबर भांडवलवादी अर्थव्यवस्थेचा झालेला प्रसार. यामुळे आज अर्थव्यवस्था बदलत्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावयास मिळते. काम आणि अर्थव्यवस्थेत बदलते स्वरूप जाणून घेताना संक्रमणातील 3 प्रमुख अवस्था लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, या संक्रमण कालखंडामध्ये 3 अवस्थातून हा समाज आपल्याला बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये नंबर 1 सांगितलं गेलं कृषी क्रांती. पूर्वीच्या काळी शिकार करून आणि अन्न गोळा करून जगणाऱ्या समूहापासून आणि मग पशुपालन अवस्थेनंतर शेतीच्या शोधामुळे मानवी समाजाने एक नवीन प्रगत अवस्थेत प्रवेश केला, की जो शिकार करत होता, अन्न गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होता, परंतु कालांतराने तो समूहापासून आणि मग पशुपालन अवस्थेनंतर शेतीच्या शोधामुळे मानवी समाजाने एक नवीन प्रगत अवस्थेत प्रवेश केला. कृषीप्रधान अवस्थेत प्राण्यांचा वापर करून शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत प्राण्यांचा वापर करून नांगरणीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचा वापर शेतीसाठी करून घेणे शक्य झालं गेलं. त्यामुळे समाजाची उत्पादकता वाढली गेली. शेती जसजशी प्रगत झाली तसतसे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. तसेच हस्तव्यवसाय, पशुपालन, अवजारांची निर्मिती असे विशेषीकरणावर आधारित नवीन क्षेत्रही विकसित झाले गेले. जोडधंदे निर्माण झाले गेले. शेतीला लागणारे तंत्रज्ञान, श्रमविभाजन म्हणजे कामाची वाटणी, कायमस्वरूपी वस्तीस्थान आणि प्रगत व्यापार, यातून अर्थव्यवस्था विस्तारली गेली. यातून अर्थव्यवस्था गतिमान झाल्या गेली आणि त्याची परिणती या देशाच्या कृषी क्रांतीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. विद्यार्थी मित्र, नंबर 2 सांगितले की औद्योगिक क्रांती. साधारणतः आपण औद्योगिक क्रांती ही 18व्या शतकाच्या मध्यावर प्रथम इंग्लंडमध्ये झाली गेली व नंतर युरोप, अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली गेली. या क्रांतीमुळे सामाजिक आर्थिक जीवन एकदम ढवळून निघाले गेले, एकदम आमूलाग्र बदलले गेले आणि औद्योगिकरणामुळे आपल्याला या देशाच्या अर्थव्यवस्थेत एकदम बदल झाला गेला. हे बदल 4 प्रकारे आर्थिक बदल घडून गेले आलेले आपल्या इथं पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्र, मग हे 4 प्रकारचे बदल कोणत्या स्वरूपाचे आहेत, तर ऊर्जेचे नवीन प्रकार पाहावयास मिळाले गेले. त्याचं उदाहरण सांगितलं की 1765 मध्ये जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा महत्त्वाचा शोध लावला आणि या शोधामुळे प्राणी व माणसाच्या शारीरिक शक्तीच्या उत्पादनातील सहभाग लक्षणीयरित्या घटला आणि जैविक शक्तीपेक्षा 100 पटीने अधिक शक्तिशाली असणाऱ्या या नवीन ऊर्जेमुळे मोठमोठाली यंत्रसामुग्री सहज व जास्त कार्यक्षमरित्या काम करू लागले गेले आणि माणसाच्या हातातून जे काम होत होतं, जे शारीरिक अवयवांच्या माध्यमातून जे काम केलं जात होतं ते कमी ताकदीचं होतं, त्याला अधिक कालखंड लागत होता. परंतु हे शोध लागला गेला, इंजिनचा शोध लागला गेला, नवीन यंत्रतंत्र निर्माण झाले गेले आणि या नवनवीन यंत्रतंत्राच्या माध्यमातून आधुनिक अवजारं निर्माण झाले गेले आणि ती मानवाच्या आवाक्याबाहेरील काम करू लागले गेले. हा एक औद्योगिक क्रांतीचा एक महत्त्वाचा बदल आपल्याला मान्य करावा लागेल. कारखान्यामधील कामाचे केंद्रीकरण झाले गेले. विद्यार्थी मित्र, यंत्रसामुग्रीच्या वापरामुळे कारखान्याची निर्मिती झाली. उत्पादनाचे काम एका छताखाली होऊ लागले गेले आणि उत्पादनाचे क्षेत्र घरापासून वेगळे झाले. पूर्वीच्या काळी जे उत्पादन घेतलं जात होतं ते उत्पादन घरापुरतंच मर्यादित होतं. याचं क्षेत्र बदललं गेलं आणि ते घरापासून वेगळं झालं गेलं. कामाचे ठिकाण नावाचा एक नवीन औपचारिक क्षेत्र निर्माण झाले. लोक आता कामासाठी घराबाहेर पडू लागले गेले. उत्पादनाचे एक नवीन औपचारिक व सार्वजनिक आर्थिक क्षेत्र ठळकपणे विकसित झाले गेले. विद्यार्थी मित्र,
नंबर 3 सांगितले मोठ्या प्रमाणावर उत्पादन. औद्योगिकरणाने, औद्योगिक क्रांतीने अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला गेला. ते क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात विस्तारले. कच्च्या मालापासून विविध प्रकारच्या तयार वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या या क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण होऊ लागला गेला. उदाहरणार्थ कारखान्यामध्ये घाऊक प्रमाणावर लाकडापासून फर्निचर आणि लोकरीपासून कापड बनवले जाऊ लागले गेले आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं गेलं. पूर्वीच्या काळी मनुष्य कष्ट करत होता आणि या कष्टाच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न हे तुटपुंज्या स्वरूपाचं होतं, कमी होतं आणि ते मिळालेलं उत्पन्न बहुतेक उपभोगावरच खर्च होत होतं. परंतु या औद्योगिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं गेलं आणि मोठ्या प्रमाणावर झालेलं उत्पादन हे बाजारपेठेसाठी होऊ लागलं गेलं आणि याची परिणती औद्योगिक विकासाला चालना मिळाली. म्हणून औद्योगिक क्रांतीने हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला सांगता येईल. श्रमविभाजन. विद्यार्थी मित्र हो, औद्योगिकरणापूर्वी एक कारागीर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच वस्तू एकटा बनवत असे. उदाहरणार्थ सुतार असेल तर सुतार लाकडी वस्तू तयार करणं हे त्याचं एकमेव काम पहिल्यापासून शेवटपर्यंत असेल. कुंभार असेल, मडके बनवण्याचं काम हे त्याचं पहिल्यापासून शेवटपर्यंत असेल. परंतु औद्योगिकरणाने, कारखाना पद्धतीमुळे मानवी कौशल्याचे महत्त्व कमी झाले आणि यंत्रांना महत्त्व प्राप्त झाले गेले आणि यंत्राने फक्त मानवी कौशल्याची जागा घेतली इतकेच नव्हे तर या पद्धतीत फक्त विशेष कौशल्यावर आधारित श्रम विभाजनही विकसित झाले गेले. कामाची वाटणी झाल्या गेली आणि ही कामाची वाटणी तुमच्या अंगी असणारे कला, गुण, कौशल्य, शैक्षणिक पात्रता या आधारावरती निर्माण झाले गेले. त्यामुळे कारखान्यात काम करणारा कामगार एकाच प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करतो. त्यामुळे एकीकडे कारखानदारामुळे एकंदर उत्पादन जरी वाढले आणि कामगारांची उत्पादकता जरी वाढली तरी दुसरीकडे कामगारांच्या कौशल्याच्या पातळीत निश्चितच काय झाली गेली, घसरण झाली. कारण काय, एकच काम होतं आणि ते एकच काम वारंवार त्याला करावं लागत होतं. त्यामुळे त्याच्या कौशल्यात काय झाली गेली, निश्चितच घसरण झाली गेली आपल्याला पाहावयास मिळतं. विद्यार्थी मित्र हो, औद्योगिकरणामुळे झालेले बदल फक्त उत्पादन पद्धतीपुरते सीमित नव्हते. हळूहळू संपूर्ण समाजात व्यापक संक्रमण झाले गेले, व्यापक बदल झाला गेला. अगणित नवनवीन वस्तू आणि सेवामुळे जीवनमानाचा स्तर हळूहळू उंचावत गेला. पण दुसरीकडे औद्योगिक व्यवस्था मोठ्या प्रमाणावरील भांडवल गुंतवणुकीवर आधारित असल्यामुळे समाजातील आर्थिक दरेही रुंदावत गेले. औद्योगिक तंत्रज्ञान व उत्पादनाचे फायदे सर्वांपर्यंत समान पद्धतीने पोहोचले नाहीत. हा एक मोठा दोष औद्योगिक क्रांती झाला गेला. एकीकडे काही कारखानदाराकडे अफाट संपत्ती गोळा होत असताना बहुसंख्य सर्वसामान्य श्रमिक मात्र दारिद्र्याच्या खाईत ढकललेला जाऊ लागला गेला. तो दारिद्र्यात रुतला गेला आपल्याला पाहायला मिळतो. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून श्रमशक्ती संघटित होऊ लागल्या गेली. पाश्चात्य देशातील सरकारांनी कामगारांच्या हिताचे कायदे करावेत यासाठी दबाव वाढला. बाल कामगार प्रथा बंद करणे, मजुरीचे दर वाढविणे, कामाची परिस्थिती सुधारणे, आरोग्य सेवा, शिक्षण अशा संधी पुरवणे व राजकीय हक्क ओळखणे असा बदल शासनाला करावा लागला गेला आणि त्या माध्यमातून औद्योगिक क्रांतीने या देशामध्ये एकूण बदलाचा प्रवाह गतिमान करून लोकांचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला गेला असं आपल्याला थोडक्यात म्हणावं लागेल. उद्याच्या तासामध्ये आपण माहितीवर आधारित क्रांती या संदर्भात चर्चा करू.